का मालेगाव हा जनरेट्याचा एल्गार, काबरा विद्या मंदिरच्या घोटाळ्याचा हातापार, शिक्षक भरती घोटाळा, पोषण आहारचा हिशोब द्या, संजय शिंदे आणि गोविंद तोतला आता समोर या, बेमुदत धरणे आंदोलन झालंच पाहिजे, दोषींवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, गोविंद तोतलाला अटक झालीच पाहिजे, सत्य समोर आलेच पाहिजे. जय हिंद. यांना पण उद्या बघ बाईट मध्ये सोड इकडे सरकार सर सर बोला. आज अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव कार्यालयासमोर आंदोलनकर्ते श्री संजय जे बसलेले आहे आणि त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहे त्याच्यामध्ये 2017 ते 23मध्ये शिक्षक भरतीची सखोल चौकशी, त्यानंतर 2012 पासूनची कथित बेकायदेशीर भरती आणि शालेय पोषण आहार याबाबत जर बघायला गेलं तर यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी त्या संस्थेने लवकर भरती करताना पद भरती व जाहिरात देण्यासाठी परवानगी मागितली होती का, जर मागितली असेल तर ते शिक्षण विभागाने दिली आहे का ही खात्री केली गेली पाहिजे. ठीक आहे, ती अल्पसंख्याक शाळा आहे म्हणून तिला रोस्टर लागू होत नाही, जरी रोस्टर लागू होत नसलं पण बाकीच्या गोष्टी या नियमाप्रमाणे झालेल्या आहेत का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. शिक्षक भरती करताना सदरचं पद हे कुठल्या विषय शिक्षकाचं होतं, जाहिरात देताना कुठल्या विषयाची दिली, भरताना कुठल्या विषयाचा भरला, त्यानंतर विना अनुदानितून अनुदानित नेतांना ती एक सिनियरिटी लागली जाते. मग त्या सिनियरिटीनुसार कुठला व्यक्ती विना अनुदानित जर घेतला, ठीक आहे, एखाद्या अनुदानित कर्मचाऱ्याने जर राजीनामा दिला असेल विना अनुदानितच्या, मग तो राजीनामा देण्याचं कारण काय आणि त्यानंतर त्याला जर डायरेक्ट अनुदानितवर नियुक्ती दिली गेली असेल तर ती नियुक्ती देताना पण ती जाहिरात ते पद राजीनाम्यानंतर किती कालावधीत भरलं गेलं, कशा पद्धतीने भरलं गेलं आणि त्याला मान्यता कशी दिली गेलेली आहे. त्यातल्या त्यात सध्या मालेगाव आणि धुळे आपलं जळगाव या भागांमध्ये बोगस मान्यता शाळा ताळीचे प्रकरण झालेले आहे. यापूर्वी TET बोगससुद्धा प्रकरण उघडकीस आलेले आहे. याच्यातले काही बोगस TET धारक जर असतील तर यांना सिलेक्शन करण्याचा संस्थेचा उद्देश काय होता, या सगळ्या गोष्टी या शिक्षणाधिकारी यांनी व सामाजिक कार्यकर्ते जे कोणी असतील शिक्षण विभागामध्ये काम करणारे यांनी सगळ्यांनी पडताळणी करायचे काम आहे. आणि मी आंदोलनकर्त्यांना आश्वासन देतो की इथं शिक्षण विभागाचे अनेक खालपासून वरपर्यंत हे सगळे दगडाचे कागदाचे गेंडे त्या कागदाचे अधिकारी येतील, हे तुम्हाला मूर्खात काढतील, 4 ओळीचं पत्र देतील, पण त्यांनी येतानाच या संस्थेचे त्यांनी नमूद केलेल्या कालावधीचे प्रस्ताव ज्या तुम्ही मान्यता दिलेल्या आहेत या तुमच्या कार्यालयाकडे सुद्धा पडलेल्या आहेत. म्हणून त्या मान्यता प्रस्ताव आणि जाहिरात देताना जिल्ह्यातील टॉपचे 2 वर्तमानपत्रमध्ये जाहिरात दिली गेली पाहिजे. हा शासनाचा नियम आणि परिपत्रकच निघालेले. हे सगळ्या खात्री झाल्याशिवाय सदर आंदोलनकर्त्यांनी इथून उठू नये. त्यांना ज्या प्रकारची मदत लागेल ती पूर्ण प्रकारची मदत करायला आम्ही तयार आहोत. मग याच्यात जर पोलीस यंत्रणा म्हणत असेल यांनी आंदोलनात परवानगी घेतली, या भारतीय लोकशाहीमध्ये आंदोलन करण्यासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही हे मी पोलीस विभागाला इथं स्पष्टपणे नमूद करत आहोत. जर पोलिसांनी दमदाटी कुठल्या बळाचा वापर केला तर त्यांनासुद्धा कोर्टात खेचण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे. नाही सर, पण विषय असा आहे, आज आंदोलनाचा हा 3रा दिवस आहे, परंतु आम्हाला असं जाणवतं की कुठलेही पोलीस प्रशासनाचा अधिकारी इथे नाही. प्रशांत सोंजे सर जे आहेत ते रात्री इथे एकटे झोपतात. उद्या त्यांच्यावर काही हल्ला झाला, कारण हे जे प्रकरण आहे खूप मोठं आहे आणि समोरचा व्यक्ती जो आहे तो धनवान असल्यामुळे आणि गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे एखाद्या वेळेस यांच्यावर हल्लासुद्धा होऊ शकतो. तर याच्यावर काय सांगणार तुम्ही? ही आंदोलन करताना आंदोलनकर्ते बसलेले आहे, याला संपूर्ण संरक्षण आणि त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी पोलीस विभागाची आहे. जर ते किती श्रीमंत असो किती असो, आपण भारतामध्ये मुख्यमंत्रीपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सगळे सेंट्रल जेलमध्ये पाठवलेले आहे. हा कायदा आहे, कायदा तेवढा कठोर पण आहे. इथं ते किती श्रीमंत आहेत आणि काय आहे याला काही नाही. तुम्ही कायदेशीर गेले तर सगळं काही गोष्टी शक्य आहे. पोलीस विभागाने संबंधित संस्थेला पत्रव्यवहार केला पाहिजे. यांच्या म्हणण्याशी निगडीत सगळे जास्त तात्काळ चौकशी कामी सादर करावे. पोलिसांनी सुद्धा मागणी करणे पोलिसांचं काम आहे. जर सोंजे यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दगाफटका किंवा हल्ला झाला
तर याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील आणि त्या पोलिसांना त्यावेळेस काय उत्तर द्यायचं हे सुद्धा आमच्याजवळ तेवढं कायद्याने दिलेलं आम्हाला ज्ञान आहे, हेही पोलीस खात्याने लक्षात घ्यावं. राहिला अधिकारी, संबंधित शिक्षणाधिकारी हे जर 2-3 दिवसापासून या आंदोलनाची दखल घेत नसतील तर हे दुर्दैव आहे. अशा आंदोलनकर्त्याला अनदेखी करणं, अशा अधिकाऱ्यांवर शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनीसुद्धा पूर्ण बारकाईने लक्ष देऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. जर शिक्षण मंत्री महोदय हे कालपर्यंत त्यांचा जे गाजावाजा आहे तो चांगला दिसून आलेला आहे, परंतु जर त्यांच्याच गावातल्या व्यक्तीला जर इथं आंदोलन करता बसावं येत असेल, याकडे शिक्षण मंत्री महोदय जर दुर्लक्ष करत असतील तर ही खेदजनक बाब आहे, असं आज रोजी मी स्पष्ट करत आहे.